प्रत्येक जण आपली संकल्पना जी आहे तो मांडतो आणि त्या संकल्पनेनुसार चालण्याचा प्रयत्न करतो. पाहूया 2026 मध्ये बदल तर प्रत्येकाला करायचा आहे, कारण की बदल हा काळाचा नियम आहे आणि तो बदल सातत्याने आपल्याला आपल्या जीवनामध्ये करत आपलं यश जे आहे ते प्राप्त करायचं असतं. आणि त्यासाठी सर्वांनाच पुन्हा एकदा मी या नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मागच्या वर्षी काय चुका केल्या त्या चुका पुन्हा एकदा रूपांतरित त्याचे करायचं नाहीये आणि नवीन वर्षाला जी सुरुवात करायची आहे अगदी सकारात्मक विचाराने या नवीन वर्षाला आपण सुरुवात करायची आहे. ती सुरुवात करण्यासाठी सर्व टीम आता ऑलमोस्ट रेडी झालेल्या आहेत. तो एका बाजूने एके ब्लास्टर टीम सध्या पूर्णपणे प्लॅनिंगचे साथ मैदानात उतरते. दुसऱ्या बाजूने टीम महाला वॉरियर्स आतापर्यंत अनबीटन आहे. प्रत्येक मॅच मध्ये अगदी विजयाचा त्यांनी ललकार जो दिलाय म्हणजे काय तो वर्चस्व सध्या त्यांचं आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. एके ब्लास्टर टीम थोडीशी अडखळली पण अडखळत पुन्हा एकदा या वर्षात आपण एकदा नव्याने सुरुवात करावी लागेल. 2025 मध्ये मला वाटतं थोड्याशा चुका केल्यात पण 2025 मध्ये काय चुका केल्या ते पुन्हा एकदा तिथे विसरून आता मनाला पुन्हा एकदा इथे सकारात्मक विचाराने पॉझिटिव्ह थिंकिंग आता मैदानात उतरावं लागेल, कारण की हा सामना आणि ही स्पर्धा आणि हे मैदान गाजवण्यासाठी आता तयारी करावी लागेल. मागच्या वर्षी मी हरलो, मी जिंकलो, मी रडलो, मी हसलो, मी अपयशी झालो, पण मी हार मानणार नाहीये. चला दोन्ही टीमला विनंती आहे आपला एक्स्ट्रा मेंबर आपण पाठवायचा आहे. भाला वॉरियर्स टीमचे 2 सलामीवीर सध्या मैदानात दाखल होतील बॅटिंग करण्यासाठी. चला वेलकम बॅक. मोबाईल मराठी कुणाचा असेल तर आपण लगेच तिथून घ्या. मैदानात कुणाल माची मराठी योगेश आणि त्यानंतर अन्य जे मेंबर होते त्यांचाच असेल कुणाचा तरी, तोपर्यंत आपण किस्सा ठेवू होऊ शकता पंच. चला वेलकम बॅक. सामना होतो स्टार्ट.
सलामीची जोडी जी आहे ती टीम येलो जर्सी आतापर्यंत प्रत्येक टीम मध्ये हवी ठरलेला आहे की ब्लास्टर टीम पूर्णपणे विजयाची गाडी पुणे एकदा पटरीवरती घेऊन येण्यासाठी आता ऑलमोस्ट रेडी होण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातो आणि पहिले षटक घेऊन येत असताना पहिल्याच बॉल पुढे लेनचा बॉल होता हलक्याने खेळण्याचा प्रयत्न बॉलवरती धडक देईल परंतु धाव घेण्याचा बिलकुल प्रयत्न होत नाही आणि पहिला बॉल अगदी योग्य लेंथ मध्ये सध्या हार्ड लेंथ मध्ये इथे डिलिव्हर करत असताना चांगली लेंथ अँड लाईन दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर एके ब्लास्टर टीमने आतापर्यंत वर्चस्व गाजवण्यासाठी जी मात्र तयारी केलेली आहे यंदाचं वर्ष त्यांच्या नाब्यावरती जाईल अशा प्रकारचा खेळ सध्या करावा लागेल कारण की मागच्या वर्षीचा डिफेंडिंग चॅम्पियन आहे आणि डिफेंडिंग चॅम्पियन प्रकारे लढायचं असेल तर चांगली सुरुवात करणं गरजेचं राहील आणि ती सुरुवात सध्या केली जाते ओव्हर नंबर 1 मध्ये सध्या रमेश बॉलिंग मार्क मध्ये पुढे पुढचा बॉल सोबत स्वप्नील फुटबॉल होता इथे सुद्धा चान्स घेता आलेला नाहीये फुटबॉल ती चपराक दिली जाऊ शकली असते पण बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट पुन्हा एकदा झालेला नाहीये लेंथ लाईन थोडीशी चुकीची पाहायला मिळते पण ज्या प्रकारे आपण पाहतो फुटबॉल जेव्हा जेव्हा दिला जातो एक मराठी तोफा असतो पण तो पुन्हा एकदा रसगुल्ल्यासारखा पद्धत तसं मात्र फायदा जो आहे तो उचलता आलेला नाहीये सुरुवात जी आहे ती आतापर्यंत कमालची पाहायला मिळते टीम एके ब्लास्टर मला वरिष्ठ टीमने आतापर्यंत चुक्या केलेल्या नाहीयेत या स्पर्धेमध्ये म्हणजेच काय तर अनबिटन 4 मध्ये 4 जीत आतापर्यंत अपराजित आहे हा संघ माहला वॉरियर्स ओसरे बॅटने फटका चांगला खेळला डीपने नीरज सध्या आहे बॉल पोहोचतोय चांगली फिल्डिंग नीरजच्या मार्फत एक्स्ट्रा कव्हर मधून थोडासा लोंगोप मध्ये येईल आणि बॉलला कल्ले कट्टी तो एकच धावित्य प्राप्त केली जाते सकाळच्या सत्रातील पहिली धावित्य प्राप्त केली जाते माला वॉरियर्स आतापर्यंत खूप चांगला खेळ त्यांचा राहिला दजेरा खेळीच्या जोरावरती मराठी कॉम्बिनेशन चांगला आहे या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या प्रकारे प्रत्येक टीमवरती हावी ठरलेला आहे आणि प्रत्येक टीमवरती आतापर्यंत भारी ठरलेले आहे असा संघ आपण पाहतो एका बाजूने टीम खेळत असताना माहला वॉरियर्स पण दुसऱ्या बाजूने एक ब्लास्टर पुन्हा एकदा ब्लास्ट करावे लागतील बॉल तयार सर बॅटने ड्रायव्हिंग लेन पण बॉलला कव्हर मधून मागे केला पिढ्या सध्या मागे नीरज बॉलला कव्हर करते तो पण जास्त धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये समजदारी सध्या दाखवली जाते या पहिल्याच ओव्हर मध्ये सध्या चांगला संयमाचा खेळ दाखवला जातो आणि दुसऱ्या बाजूने विकेट घेण्याची क्षमता रमेशकडे आहे पण विकेट अजून आलेले नाहीये पाहूया विकेट घेतले तर इथून जो मात्र पलटवार करायचा आहे त्यामध्ये चांगले यश ते घ्यावं लागेल सोबत आतापर्यंत एक धाव्यावरती सुद्धा दोन्ही बॅटर खेळतात समोर पुणे स्वप्नील सर बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे सुद्धा पूर्णपणे बीट केले कारण की बॉल जो आहे थोडासा खाली राहिला बॅट आणि पॅड मधून मोठा गॅप आणि त्यामधून जे डिस्टन्स होतं तिथून मात्र पूर्णपणे बीट केले जाईल आणि आणखी एक बॉल जो आहे तो मागे म्हणजे काय तर आतापर्यंत अप्रतिम बॉलिंग केली जाते या पहिल्याच ओव्हरमध्ये धावसंख्या जॉम्पमध्ये स्कोर काढून दोन आकड्यावरती एक बॉल आता शेवटचा शिल्लक आहे षटकार देईल सर बॅटने खेळण्याचा प्रयत्न उचला पटकाचा चांगला डीप मध्ये फिल्डर 30 सर्कलच्या आतमध्ये आहे डीप मध्ये फिल्डर नाही कुठलाही आणि अशा प्रकारे एकच सिंगल इथे प्राप्त केली जाते या सिंगलच्या मदतीने होते षटकाची समाप्ती पहिल्या षटक इथे समाप्त धावसंख्या जॉम्पमध्ये स्कोर काढते बॅटिंग करत असताना माहला वॉरियर्स या टीमची परिस्थिती जाऊन पोहोचते फलकात 3 आकृती आतापर्यंत 0 विकेट सुरुवात चांगली आहे नवीन वर्षाला सुरुवात होते आणि नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो या आमच्या स्पर्धेच्या माध्यमातून UPLचा सध्या रणसंग्राम आपण पाहतो गावची स्पर्धा आणि गावची नंबर 1 स्पर्धा सध्या आपल्या भेटीला आहे उद्वा लीग 3 आकड्यावरती एक आतापर्यंत षटक जे आहे ते समाप्त मिथून गांगोडा बॉलिंग मार्क मध्ये पुन्हा एकदा तयार उद्वा एक्सप्रेस या नावाने सध्या ओळख आहे त्याची कारण की वेग जबरदस्त आहे पहिला बॉल शूटरचा वापर करत असताना पंचाने फिंगर अप केला म्हणजेच काय इट्स अ विकेट डाऊन विकेट टेकर बॉलर आणि जसा वाटतो अकुल टप्प्याचा बॉल होता गुलनी स्पॉट मध्ये इथे बॉलांनी कट करण्याचा प्रयत्न पण जशी मात्र बॅट फिरवली बॅटची आउटर एज आणि बॉल विकेट किपरच्या हातामध्ये चुनीले चुके केलेले नाहीये धक्का नंबर 1 यावेळी माहला वॉरियर्स या टीम साठी फलंदाज यावेळी बॅक टू दी पॅव्हलियन इट्स अ बिग विकेट फलंदाज बाद काय डान्स नाही या नियम पडेल नक्कीच नो बेटर सध्या जयराम केंद्रे धावसंख्या जॉम्पमध्ये स्कोर कार्ड होती 3 आकड्यावरती एक गडी आतापर्यंत बाद झालाय
गणेश दमनेकर यांचं आगमन, आपलं सरसं स्वागत. सर्वांना पुन्हा एकदा मी हार्दिक शुभेच्छा देतो या नवीन वर्षाच्या. बॉलिंग वरती पुन्हा एकदा वेगाचा पुन्हा एकदा रफ्तार किंग, बॉलिंग मार्कवरती मिथुन गांगोडा. सॉफ्टहॅने ढकलण्याचा प्रयत्न, चांगला पुश करत असणार फिल्डर सध्या वेगाने सिली पॉइंट वरती बॉलला इथे पेट करते, तो परत धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. मॅडिटेरी पॉवर प्लेचा षटक सध्या आपण पाहतो. 10 षटकाचा सामना आपल्या समोर आहे. 2 फिल्डर रिंगणाच्या बाहेर. लेफ्टी बॅटर जयरामसाठी एक मिड विकेट, एक लोंगोला सध्या कॉर्नर मध्ये सेट आहे आणि त्या प्रकारची सध्या बॉलिंग केली जाते. ऑफसाईडला बॉल जर मागे केला तर तो बॉल मैदानाच्या बाहेर जाऊ शकतो, परंतु त्याच्यासाठी स्टार्ट चांगला घ्यावा लागेल आणि टायमिंग इथे जुळवण्याचा प्रयत्न जो आहे तो पण एकदा करावा लागेल. बॉलिंग मार्कवरती यावेळी राऊंड विकेट लेफ्टी बॅटर समोर. सर बॅटने खेळण्याचा प्रयत्न बाहेर आहे का पंच यावेळी दर्शवतील. इट्स व्हाईट बॉल. धावसंख्या जंप पोहोचते. अतिरिक्त धावसंख्येने टीमची टोटल फलकाती 4 या आकड्यावरती. आमचे मुख्य सध्या समालोचन कक्षामध्ये आहेत अश्विन कुरकुटे, ओपलाईन स्कोरर, आणि आमचे क्रिक हिरोजचे सध्या मास्टर मनोज परार आमच्या समेत, आणि श्री लाईव्हचे सध्या ओनर आपण पाहतो, ज्यांच्या मार्फत तितकीच मोठी भूमिका त्यांच्या खांद्यावरती या स्पर्धेच्या माध्यमातून दिलेली आहे. स्वीप मारण्याचा प्रयत्न, फिल्डर तैनात आहे, बॉलला कव्हर करते, डिरी हिट करण्याचा प्रयत्न, पण बॉल जो आहे जो पद्धत कॅरी करते तो पद्धत धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. चांगली बॉलिंग सध्या केली जाते. वर्चस्व सध्या आहे के ब्लास्टर टीमचे, कारण की मला वरिष्ठ टीम आतापर्यंत ज्या प्रकारे परफॉर्मन्स त्यांचा राहिलेला आहे या स्पर्धेच्या माध्यमातून, म्हणजेच काय तर प्रत्येक टीम ते हावी ठरलेला आहे. म्हणजेच इथे ज्या धावा काढायच्या त्या धावा अजूनही काढलेल्या नाही. परंतु सकाळचं सत्र आतापर्यंत टीम के ब्लास्टरच्या अगदी नावावर आहे. शेवटचे 3 बॉल शिल्लक या षटकातील. कट करण्याचा प्रयत्न, चांगला पेस अँड बाउन्सने पूर्णपणे बीट केले जाईल. जसा टप्पा पडला तिथून मात्र वेग आणि वर्षा घालत असताना चांगली लेंथ अँड लाईन, अचूक लेंथ मध्ये सध्या बॉलला डिलिव्हर केला जातो. तो पण आणखी एक डॉट बॉल. चांगली बॉलिंग सध्या पाहायला मिळते या ओव्हरमध्ये मिथुनच्या मार्फत, कारण की मिथुन जास्त धाबा अगदी खर्च करत नाही. पहिल्या ओव्हरच्या दरम्यान 3 धाबा फलकाते आणि या ओव्हरमध्ये एक अतिरिक्त धावसंख्या खर्च केलेला आहे आतापर्यंत. बॉल पण एकदा बॅकफुटवरती जाऊन कट करण्याचा प्रयत्न, फिल्डर तैनात आहे सध्या. अगदी थर्ड स्लिपच्या दरम्यान बॉल आपण इथे कॅरी करते, तो धावसंख्या घेण्याचा प्रयत्न बिलकुल होणार नाहीये. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे या षटकातील. 4 धावा फलकाते, 1 गडी बाद. चांगली बॉलिंग केली जाते. धावा जास्त खर्च केलेला नाहीये. ते के ब्लास्टर पूर्णपणे या वर्षी आपल्याला नवीन काहीतरी करायचं आहे आणि नवीन सुरुवात करत असताना आतापर्यंत लाजबाब. पुलेलींच्या बॉलता ऑप्शनला हलक्याने ढकललाय, गॅपमध्ये बॉल चाललाय सुसाट वेगाने, बॉल जमीनला चिरत जाईल का मैदानाच्या बाहेर, आतवर अडवण्याचा प्रयत्न पण चान्स नाहीये आणि जाईल बॉल सुमारेच्या बाहेर. इट्स अ 4 रन. येतो हा दमदार UPL चौकार. या स्कोर बोर्डवरती अगदी त्याच प्रकारचा खेळ सध्या पाहायला मिळतो आणि हा येतो हा दमदार चौकार. प्लेसमेंटला जबाब. या चौकारच्या मदतीने टीमची धावसंख्या जॉम्पमध्ये स्कोर काढवते. 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त. 8 या आकड्यावरती 1 गडी बाद. मॅडिटेरी पॉवर प्ले जो मात्र फोडायचं होता, धाबींचं धरण फोडायचं होतं, ते धाबींचे धरण जे आहे ते फोडता आलेलं नाहीये. तो स्वप्नील आपण पाहतो माघारी परतल्यानंतर आता जयराम केंद्रेच्या खात्यावरती पूर्णपणे टीमची आता अगदी रिस्पॉन्सिबिलिटी. आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतो सचिन जाधव जो मात्र एक विस्फोटक फलंदाज आहे, कारण की सुरुवातीपासूनच आक्रमक वृत्तीने बॅटिंग करणं जाणतो. म्हणजे काय तर आक्रमकता इथून दाखवण्याचा प्रयत्न सध्या करावा लागेल. पाहूया कशा प्रकारची सुरुवात सध्या बॅटिंग करत असणार टीम महाला वॉरियर्स. विनोद कुरकुटे, सूरज भोया आणि त्यानंतर आदरणीय कल्पेश माहला यांचे संघ सध्या एकमेकांच्या विरोधात आहेत आतापर्यंत. सर बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे सुद्धा पूर्णपणे अपील केली जाते आणि मला वाटतं इथे खेळाचं पुन्हा एकदा स्पिरिट दाखवत असताना हे क्रिकेट नेहमीच जोपासणं गरजेचं आहे आणि या प्रकारचे तुम्हाला क्रिकेट खेळावं लागतं आणि या प्रकारे जर तुम्ही डिसिजन दिला तर तुमचे नेहमीच कौतुक होतं आणि यावेळी तेच क्रिकेट आपण पाहतो. सचिन जाधवने स्वतः म्हटले की इथे झेल मराठे घेतलेला आहे, म्हणजे माझ्या बॅटची आउटर एज जी लागलेली आहे ती मराठे नक्कीच माझी लागल्याने त्यानंतर त्याने स्वतः कळवलं की मी आउट, म्हणजेच काय तर फलंदाज इथे सचिन जाधव बॅक टू द पॅव्हलियन बाद. खोटं बोलून जिंकण्यापेक्षा खरं बोलून कधी कधी हरलेलं बरं आणि ते क्रिकेट सध्या पाहायला मिळते या उधवा लीग मध्ये. तोपर्यंत 2 धक्के लागले, त्या 2 धक्क्याचा आतापर्यंत जो मात्र दबाव बनत चालला आहे त्यासाठी बॅटिंग चांगली करावी लागेल. 8 या आकड्यावरती आतापर्यंत 2 गडी गमावले. ओव्हर नंबर 3चा खेळ मार्गस्थ नवीन बॅटर सध्या बॅटिंग करण्यासाठी मैदान दाखवले आता कौशिक मेहर आणि या परिसराचा विराट कोहली आहे.
आहे छोटा परंतु नेहमीच मोठा धमाका करण्यासाठी ओळख त्याची एक वेगळीच पाहायला मिळते. असा फलंदाज सध्या आपण पाहतो, छोटा पॅक बडा धमाका. आणि पहिला बॉल येथे कट करत असताना फटका चांगला आहे. बॉल मागे चाललाय, फिल्डर सध्या बॉलचा पाठला करतात परंतु बॉल जो आहे तो सीमारेषा ओलांडून जाईल. अगदी सीमारेषा पलीकडे आणखी एक दमदार येतो कौशिक मेहरच्या बॅट मधून चौकार. कापलाय हा बॉल आणि इथे सुद्धा कटरचा चांगला वापर केला पण बॉल जो आहे तो फिल्डरच्या अगदी मधोमध जे मतलब फ्लाय स्लिप आणि बॅकवर्ड पॉईंट मध्ये फिल्डर आणि तिथून थर्ड स्लिपच्या अगदी मधोमध हा बॉल दरम्यानच्या दिशेने जाईल. सीमारेषा बाहेर. धावसंख्या धावमध्ये स्कोर काढतोय 12. 2 गडे आतापर्यंत गमावले. बॉलिंग मार्कमध्ये रोहित रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. इथे सुद्धा फटका जो आहे तो बॅटवरती नाहीये. चांगली लेंथ अँड लाईन आतापर्यंत अचूक पद्धतीने बॉलिंग केली जाते. विकेट ज्या आहेत त्या गमावल्या सतत आणि त्याच्यासाठी या इनिंग मध्ये धावींचा जो मत कडक चढवायचा आहे ती बॉलिंग तशी पाहिजे. चांगले लेंथ वरती बॉलला इथे डिलिव्हर करणं गरजेचं. हो याडी काय फटका खेळण्याचा प्रयत्न स्वतःमध्ये बदल करायचा होता. इम्प्रोव्हायझेशन ते पुन्हा एकदा इथे झालेलं नाहीये. बॉलिंग स्वीप तो फटका जो आहे तो इथे पूर्णपणे मिस होईल. आणखी एक इथे डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या जॉम्प स्कोर काढते 12. लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचे आता बॉल शिल्लक आहेत षटकातील. 2 बॉल शेवटचे शिल्लक आहेत त्या षटकातील. याडी हलक्याने बॉल ऑफसाइड ढकलला. फिल्डर सध्या तैनात डीप मध्ये बॉल मध्ये पोहोचतील. तो मध्ये एक धाव इथे घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव इथे कंप्लीट होईल का. दोन्ही बॅटर्स समजदारीचे क्रिकेट दाखवत असणार आपल्या टीमसाठी आणि इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातील. धावा पाहिजेत आणि धावा कशा येऊ द्यात पण त्याच्यासाठी रनिंग बिटवीन विकेट मला ते कमालची करावी लागेल. मैदान मोठा आहे आणि मैदान मोठं जेव्हा जेव्हा असते तेव्हा तुम्हाला धावा जे आहेत ते चोरून काढावे लागतात आणि इथे 2 धावा प्राप्त होतील. हो आणि बस फटका चांगला टायमिंग जोडले इथे सुद्धा आणि हा बॉल सुद्धा जाईल सीमा पार. इट्स अ 4. आणखी एक दमदार चौकार. 3 ओव्हरचा खेळ ते समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकती जॉम्प होते. स्कोर काढते 18. 2 गडे आता कमावले आणि 3 ओव्हरचा खेळ ते समाप्त. 18 धावा फलकती बॅटिंग करत असणारी टीम महाला वॉरियर्स या टीमची परिस्थिती सध्या पाहायला मिळते. वेलकम बॅक. ओ स्लोवर बनचा वापर. पहिलाच बॉल थोडासा पेसने आणि त्यानंतर गतीने पूर्णपणे बेट कारण की गती जास्त नव्हती पण ज्या प्रकारे बॉलिंग सध्या केली जाते कलात्मक बॉलिंग. वेग कडे जास्त वेग नाही पण वडन खूप चांगलं देतो म्हणजेच काय तर कटरचा चांगला वापर करतो आणि ती कटर बॉलिंग सध्या पाहायला मिळते या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा पडतो बॉल. वाढव्या बॅटने जयरामच्या बॅटमधून चांगला फटका तर डीपमध्ये फिल्डर तैनात. बॉलला इथे बॉडीचा वापर करत असताना फटका देईल. तो 2 धावा घेण्याचा प्रयत्न आहे. चांगली रनिंग बिटवीन विकेट. मागच्या वर्षीचा विचार केला तर मागच्या वर्षी भरपूर घटना सुद्धा घडल्या त्या आपण पाहिलेल्या आहेत. त्यामध्ये प्रयागराजची चेंगराचेंगरे असेल, अहमदाबादचं विमान असेल, जे मात्र एअर इंडिया आणि त्यानंतर भरपूर साऱ्या गोष्टी ज्या आहेत. ओ स्लोवर बनचा इथे वापर करण्याचा प्रयत्न. इथे सुद्धा जोरदार अपील आणि पंचाने पुन्हा एकदा फिंगर अप केलं म्हणजे काय तर आणखी एक धक्का. माहला वॉरियर्स करते काय कारण की विकेट सातत्याने गमावले जातात आणि सुनीलच्या आतापर्यंत कामगिरी तितकीच चांगली. आणखी एक धक्का. 4 विकेट डाऊन. फलंदाज बाद. डाव आता पूर्णपणे गडगडायला लागलेला आहे कारण की बॅटर फक्त येतो आपल्या बॅटमधून ज्या धावा पाहिजे त्या बॅटमधून धावा आलेल्या नाहीयेत. माहला वॉरियर्स आतापर्यंत पॉईंट टेबलमध्ये मला वाटतं 2ऱ्या रँकिंगवर त्या आहे आणि त्यानंतर रॉयल किंग मला वाटतं या स्पर्धेमध्ये आतापर्यंत खूप चांगला खेळ त्यांचा राहिला आहे. पण पाहूया या स्पर्धेमध्ये माहला वॉरियर्स हा समजा जिंकते तर कदाचित त्यांचा इफेक्ट होईल आणि हा संघ पॉईंट टेबलमध्ये वर्चस्व गाजवू शकतो परंतु प्रयत्न चांगले करावे लागतील कारण की चुक्या होत चालल्यात आतापर्यंत. धावसंख्या फलकाची जॉम्प स्कोर काढते. आतापर्यंत धाबा आहेत
धावींचे जे मात्र टार्गेट इथे सेट करायचं आहे आणि त्या प्रकारचं इथे धावींचा टार्गेट इथे रचण्याचा प्रयत्न सध्या करावा लागेल. बॉलिंग मार्क होते पुन्हा एकदा बॉलर विवेक, विकेट टेकर सध्या बॉलर आहे. चांगली सध्या बॉलिंग केली जाते या ओव्हर मध्ये. समोर नवीन बॅट्समन सध्या मैदानात बॅटिंग करण्यासाठी आता येईल दिनेश सनवार. ओव्हर द विकेट. जागा बनवत असताना ऑनस्टला प्रयत्न केला परंतु डीप मध्ये फिल्डर दिनेशचा खेळ सुद्धा समाप्त. आणखी एक धक्का. विवेकने ज्या प्रकारे इथे आपल्या डोक्याचा वापर केला की शॉर्ट लेंथ मध्ये इथे बॉल जर डिलिव्हर्ड केला तर डीप मध्ये फिल्डर सध्या योगेश आहे आणि योगेशने चुकी केलेली नाहीये. वेल जज रनिंग कॅच पकडत असताना आणखी एक धक्का. फलंदाज यावेळी येईल आणि जाईल अशाच प्रकारचा पुन्हा एकदा, कारण की पत्त्याच्या बंगला प्रमाणे आतापर्यंत टीम बालावर टीमची जी मात्र गाडी आतापर्यंत पटरीवरती पण या मॅचच्या दरम्यान पाहायला गेलं तर या इनिंग मध्ये ज्या प्रकारे विकेट गमावलेत 20 धाबा आणि विकेट आतापर्यंत गमावले 4. लागोपाठचे 2 धक्के दिलेत म्हणजेच काय तर हाता ऑन हॅट्रिक बॉलर. हॅट्रिक अजूनही या स्पर्धेमध्ये आलेले नाही. पाहूया कुठल्या बॉलर कोणी त्या हॅट्रिक येईल का. नवीन फलंदाज सध्या बॅटिंग करण्यासाठी सिद्धू सध्या नवीन बॅट्समन. सिद्धूने सर्वांनाच अचंबित केलेलं आहे या स्पर्धेमध्ये. ज्या प्रकारे त्याचा आतापर्यंत परफॉर्मन्स राहिला आहे त्यामध्ये बॉलिंग असेल बॅटिंग असेल या दोन्ही झोनमध्ये चांगला दबदबा त्याचा राहिलेला आहे. 10 सेकंद जाऊन पोहोचते 20 लॉस ऑफ 4 विकेट. हा बॉल पाहायला गेल जास्तीत जास्त बाहेर आहे का. पुन्हा एकदा रोंग बन टाकण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त बळण घेईल. पंच दर्शवतील इट्स वाईड. अवांताच्या रूपाने धावसंख्या पुन्हा एकदा फलकात जोडली जाते. 21 आकृती 4 गडी आतामध्ये गमावलेत. पण धावींचा जो मध्ये एक चांगलं टार्गेट पाहिजे त्याच्यासाठी एखादा बॅटर जो जिथून मात्र एक चांगला पॉवर बॅक देऊ शकतो. सर बॅटने स्लोवर बनचा वापर. इथे सुद्धा चांगली बॉलिंग विवेकच्या पद्धतीने आतापर्यंत साजेशी कामगिरी करत असणार आपल्या टीमसाठी, कारण की धावा ज्या मात्र वाचवायच्या आहेत आणि त्याच्यासाठी धावा जास्तीत जास्त खर्च करायचा नाही. अगदी त्या प्रकारची बॉलिंग सुद्धा केली जाते विवेकच्या मार्फत. धावा येत नाहीत एका बाजूने. सॉफ्ट हँड खेळण्याचा प्रयत्न इथे सुद्धा पूर्णपणे बीट आणि होते षटकाची समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ समाप्त. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर नाशिक जाऊन स्कोर काढते 21. या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्याने 2 विकेट राहिल्या विवेकच्या नावावरती. 4 ओव्हर 21 21 लॉस ऑफ 4 विकेट. वेलकम बॅक. फुलेलेंचा बॉल होता फ्लिक करत असताना फटका चांगला बॉल ऑन साइडला पाठवला. डीप मध्ये फिल्डर योगेश बॉल पर्यंत पोहोचते तर इथे एक धाव प्राप्त केली जाते. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन मध्ये स्कोर कार्ड वरती 22. कौशिक मेहर थोडंसं आता शांत क्रिकेट खेळतो, कारण की त्याला माहिती आहे एका बाजूने विकेट गमावले जातात आणि इथे पार्टनरशिपची आवश्यकता आहे. आपण जर खेळपट्टी राहिलो तर एक मोठं टार्गेट सेट करू शकतो. महाला वॉरियर्स टीम ज्या प्रकारे या स्पर्धेमध्ये आतापर्यंत खेळलेलं आहे म्हणजेच का तर लढायचं आहे. सर बॅटने खेळण्याचा प्रयत्न. सिद्धूचा पूर्णपणे प्लॅन जो आहे तो पूर्णपणे इथे बॅटवरती पुन्हा बॉल घेता आलेला नाहीये. धावसंख्या आतापर्यंत 22. 5वा षटक सध्या मार्गस्थ. धावींचे टार्गेट इथे सजवायचं आणि त्यासाठी धावींचं टार्गेट सजवायचं असेल तर बॅटिंग चांगली पाहिजे. ओनस्ट्रीला हा बॉल गॅपमध्ये चालला. फिल्डर सध्या बेगाने बॉल पर्यंत पोहोचतील. 2 धावा घेण्याचा प्रयत्न होईल का, पण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न थांबवले जाईल. एक दैत्य प्राप्त केले जाते. चांगली बॉलिंग आतापर्यंत तितकी चांगली फिल्डिंगची रचना केलेली आहे. अगदी त्या प्रकारच्या आतापर्यंत बॉलिंग केली जाते. धावा जास्त खर्च केल्या जात नाहीयेत. या लक्ष आहे की इथून 2-3 विकेट अजून गमावले तर दबाव बनवू शकतात. इथून दबाव बनवण्यासाठी प्रयत्न तितके चांगले मजबूत करावे लागेल. 23 आकृती 4 गडी बाद. सर बॅटने खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे बीट केला जाईल. आणखी एक डॉट बॉल. प्रभूची बॉलिंग तितकी चांगली आहे. प्रभू नेहमीच या टीम मधून त्याचं नेतृत्व जे आहे ते त्याच्या खांद्यावरती जेव्हा दिले जातात तेव्हा त्याची जी कामगिरी आहे ती उत्तम रीते तो निभावतो.
हलक्यातने खेळण्याचा प्रयत्न, इथे सुद्धा बॅटची एज आणि इथे सुद्धा विकेटचा पतन. आणखी एक धक्का. इट्स विकेट डाऊन. वन मोर टाइम. विकेट गमावली जाईल महाला वॉरियर्स या टीम साठी. आता अर्धी पारी जी आहे ती डग आउटच्या दिशेने. आणखी एक फलंदाज बॅक टू दी पॅव्हलियन बाद. तेवीस आकड्यामध्ये 5 गडी गमावले. चला पाणी हवं असेल तर मराठी इथे पाणी घ्यायचं आहे. पंच पाणी पाहिजे असेल तर शेवटचा बॉल आहे या षटकातील. त्याच्यानंतर पाणी लगेच रेडी ठेवा. ड्रिंक्स ब्रेक घेतला जाईल. 23 आकड्यामध्ये 5 गडी गमावलेत. पुणे डबल तयार. विकेट सातत्याने गमावले जातात. परंतु नवीन बॅट्समन आता बॅटिंग करण्यासाठी अनिल सनवार सध्या आहे. पहिला बॉल प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न, परंतु पूर्णपणे बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. तोपर्यंत इथे षटकाची समाप्ती. 5 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचते 23. त्याला काडीचा आधार या प्रकारचा एखादा बॅटर जो आहे तो आधार देईल का? परंतु अनिलकडे ती ताकद आहे, ती ताकद इथे झोकावी लागेल. घेऊया ड्रिंक्स ब्रेक. आपण देऊया डीजे स्वप्नीला संधी आणि ऐकूया त्यांचा सदाबहार आवाज. डीजे स्वप्नील. ढकल करके फिल्डर मिड विकेट मध्ये आणि फॉरवर्डच्या दरम्यान नाही आणि त्या गॅपमधून बॉल मैदानाच्या बाहेर 4 धावा. या 4 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन स्कोर काढते 27 आकड्यावरती. 5 गडी आतापर्यंत गमावले. 6व्या ओव्हरची सुरुवात अगदी चौकाराने इथे केली जाईल. लक्ष इथे सेट करायचं आहे. या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना महाला वॉरियर्स एके ब्लास्टर टीम पूर्णपणे वर्चस्व आपल्या नावाचा आहे. परंतु ज्या प्रकारे इथे कमबॅक करण्याचा प्रयत्न सध्या करावा लागेल. पाहूया कशा प्रकारे पुन्हा एकदा इथे पॉवर हिटिंग बॅटिंग होईल. या प्रकारचे फटके पाहिजेत. सत्तावीस आकड्यावरती आतापर्यंत विकेट गमावले. 5 विकेट. तो समोर सिद्धू ज्या प्रकारे आपण पाहतो सिद्धू आतापर्यंत आक्रमक खेळ करण्याचा इरादा त्याचा आहे. परंतु ज्या धावींची आवश्यकता एखाद्या बॅटरवरती
जर पाहिलं गेलं तर विश्वास तर आहे टीमचा, पण दुसऱ्या बाजूने बॉलिंग करत विकेट सुद्धा घ्यायचा आहे. हो याडी सुद्धा फटका काय केव्हाचा, थोडस संत खेळ चालला होता, पण इथे आता इरादे थोडेसे बदललेत आणि इरादे बदलत असला उम्मीद पे दुनिया कायम, आणि अशा प्रकारे आणखी एक दमदार चौकार. नाबाचा सिकंदर ती दिलेल्या की 2 चौकडे, एक षटकार आला ती या ओव्हर मध्ये. चांगली बॅटिंग सध्या शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. धावसंख्या जेव्हा स्कोर कार्ड वरती 38-38, लॉस ऑफ विकेट 5. पुणे डबल येते यार. इथे सुद्धा फुटबॉल ऑनसाइडला पुढे करण्याचा प्रयत्न, पुढे फिल्डर सध्या आहे रमेश बारा डीप मध्ये, आणि यावेळी मिड विकेटला चुकी होणार नाहीये. जसा मात्र बाहेर मारण्याचा प्रयत्न केला, आता बॅट्समनलाच बाहेर जावं लागेल, म्हणजेच काय तर विकेट नंबर 6. इट्स आउट फलंदाज डीजे. पहिलाच बॉल पाहायला गेल, पेस करत असणारा बॉल बाहेर आहे का, पण इथे दर्शवता येईल वाईट चेकून अतिरिक्त धावसंख्या जोडली जाते. डावींच्या जो मते एक मोठं कळस चढवायचं, त्यासाठी अंडर कंस्ट्रक्शन पाया मजबूत पाहिजे, आणि ती पाया उभारणी जी आहे ती केली जाते सध्या तरी. तो विकेट 6 गमावले, ती मात्र जमेची बाजू नाहीये. ओसरे बॅटने ओन्सला वेट केला, पण डीप रे फील्ड तैनात, यावेळी चुकी होणार नाहीये. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, पण हलक्या आता पावलाने मैदानाचा पुन्हा एकदा ताबा घ्यावा लागेल, म्हणजे काय तर
ज्या लागलेल्या आहेत त्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो, परंतु ज्या धावा पाहिजे त्या धावा येत नाहीत आणि दुसऱ्या म्हणजे विकेट सातत्याने गमावले जातात. अशा वेळी एक पार्टनरशिपची आवश्यकता आहे असताना अशा वेळी मला वाटतं मेंटॅलिटी स्ट्रॉंग पाहिजे आणि त्या प्रकारचा खेळ करण्याचा प्रयत्न सध्या करावा लागेल. नो बॅटर सध्या मैदान दाखल होईल सध्या बॅटिंग करण्यासाठी शुभम भेंडे. तो समोर अनिल सनवार जोपर्यंत आहे तोपर्यंत एक मोठा आकडा डोक्यामध्ये त्याचा असेल, पण आक्रमकता पुन्हा एकदा दाखवेल का हा सध्या मोठा प्रश्न आहे. सकाळच्या सत्ता आपण पाहतो की ढगाळ वातावरण सध्या पाहून पाहतो या ओ सरळ बॅटने डाऊन द ट्रॅक अनिलचा हा कडक एकदम षटकार. आक्रमक खेळाडू आहे ना दाखवली इथे आक्रमक अंदाजामध्ये षटकार. अनिल एक तितकाच एक आक्रमक खेळाडू आहे आणि ती सध्या रिवर्स खेळायचा होता इथे फटका बॅटमध्ये नाही इथे सुद्धा पूर्णपणे बीट केलं जाईल कारण की पूर्णपणे प्ले करण्याचा इरादा जो होता तो बॅटवरती पुन्हा एकदा जज करता आलेला नाहीये. इथे डॉट बॉल था जॉम्पमध्ये स्कोर कार्ड वरती 45 7 गडी आतापर्यंत गमावतो. लक्ष इथे सेट करायचं आणि त्याच्यासाठी एक मोठी टावरिंग बॅटिंग पाहिजे तोपर्यंत सध्या केला जातो. पुन्हा रोहित तयार मागच्या ओव्हरपासून धाबा आल्यात कारण की ज्या प्रकारे हल्ले चढवलेत मागच्या ओव्हरपासून आणि त्यानंतर इथे कामगिरी उत्तमरित्या ते करावी लागेल. समोर रोहित पुढचा बॉल घेऊन पुढे खेळण्याचा प्रयत्न फ्लॅट बॅटेड फटका चांगला आहे का फिल्डर आहे नीरज परंतु त्याला इथे बॉलला रोखता येणार नाहीये. रोक से तो रोक लो लेकिन बॉल मैदान के बाहर. आणखीन एक दमदार चौका. चल करायचं असेल तर बॅटिंग तितके चांगली महत्वपूर्ण करावी लागेल अगदी त्या प्रकारची. रिव्हर्स खेळायचा होता इथे सुद्धा पूर्णपणे बीट इथे सुद्धा बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. ज्या फलंदाजांनी चुक्या केल्यात त्या चुक्या आपल्याला करायच्या नाही अगदी त्या प्रकारची बॅटिंग सुद्धा केली जाते. अनिल मागच्या मॅच मधून थोडंसं आक्रमकतेने बॅटिंग सुद्धा करत असं आपल्या टीम साठी आणि या इनिंग मध्ये सुद्धा आक्रमक फलंदाजी करत असताना आतापर्यंत त्याच्या नावाचा दबदबा आहे. अगदी हल्ला बॉल बॅटिंग कट करण्याचा प्रयत्न इथे जो पण बॉल पर्यंत पोहोचतील एक धाव घेण्याचा प्रयत्न पण धाव घेण्याचा इरादा नाहीये. एक धाव इथे घ्यायचे होते पण तसं होणार नाहीये. षटकाची होते समाप्ती 7 वजा खेळ समाप्त. आता बॅटिंग आपले पंच कंपल्सरी घ्यावं लागेल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 53-53 डीजे ऑन.
तो आक्रमक वृत्तीने बॉलिंग करणं गरजेचं आहे, कारण की टीमची धावसंख्या जाऊन पद्धतीने स्कोर कार्ड होती 54-54 या आकड्यावरती 7 गडी गमावलेत. 8व्या ओव्हरची सुरुवात सध्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कमध्ये रमेशने तितकी चांगली षटक जे आहे ते पहिलं षटक हाताळलं आणि या ओव्हरमध्ये जबाबदारी त्याच्या खांद्यावरती. अव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे पूर्णपणे बीट केला जाईल. 25 दर्शवते लेट्स फेड डिलिव्हरी चांगल्या लेनपती सातत्याने बॉल जो आहे तो इथे डिलिव्हर केला जातो आणि हा बॉल पुन्हा एकदा बॅटमध्ये घेता आलेला नाहीये. लाईन परफेक्ट सध्या इथे पाहायला मिळते. पहिल्या सत्राची बॅटिंग करत असताना मोठ्या आकड्याकडे वाटचाल करायची होती. सुरुवातीलाच ज्या प्रकारे विकेट गमावले त्या दबाव बनत गेला आणि त्या दबावाचा आता अगदी दडपण काढण्याचा प्रयत्न केला जातो अनिलच्या माध्यमातून. इथे सुद्धा तेच चित्र अनादर प्ले अँड मिस एक डॉट बॉल. कमालची बॉलिंग सुद्धा पाहायला मिळते या ओव्हरमध्ये, कारण की धामेचा जो मात्र एक मोठा डोंगर उभा करायचा त्यासाठी चांगली बॅटिंग करणं गरजेचं पडतो. बॉल आणि बॅटमध्ये मोठा गॅप आणि बॉल सरळ सुनीलच्या हातामध्ये जाईल. त्याच्या दस्तरामध्ये धावसंख्या 54 याकडे 7 गडी हातामध्ये गमावलेत. पहिलं सत्र पहिल्या इनिंगचा खेळ सुद्धा मार्गस्थ. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे सुद्धा बॅटने बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. जसा टप्पा पडला अगदी रपकन विकेट किपर स्वतःमध्ये तोपर्यंत आणखी एक डॉट बॉल. दोन्ही संघाचा विचार केला तर एके ब्लास्टर टीम हा सामना जिंकला तर मराठी मॅच आणि टुर्नामेंट मध्ये बनून राहू शकतं आणि तोपर्यंत सध्या त्यांचा आहे की टॉप 4 मध्ये जायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला तितकी चांगली जी कामगिरी आहे हार्डवर्क जे आहे ते तुम्हाला घ्यावं लागेल. इथे शॉर्टकटचा प्रयत्न करायचा नाहीये. फुटबॉल आडव्या बॅटने खेळला बुद्धीमध्ये फिरत येणार आहे. बॉल कव्हर कधी बॉडीचा वापर केल्याने या जाबडी हेड शॉट चौकार. केला त्यानंतर धोक्याने अगदी फुटबॉलचा एखादा गोल केला जातो अगदी तसा प्रकारचा गोल केल्याने हा बॉल सीमारेषा बाहेर 4 रन परंतु त्यानंतर कमबॅक सध्या केल्या जातं. षटकाची समाप्ती 8 वरचा खेळ ते समाप्त. 8 वरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जॉम्पते स्कोर कार्डवरती 58 आणि 7 गडी बाद. डीजे विकेट ज्या घेतल्यात आणि त्याचा दबाव जो आहे तो बॅटिंग करण्या टीम मध्ये समोर अनिल नावाचा पुन्हा एकदा सरळ बॅटने अनिलला पुन्हा एकदा इथे हवाई यात्रा दाखवत असताना केला चेंडूवरती प्रहार येतो हा अफला मिसाल टायमिंग आणि इथे ताकद न जाकद अगदी भरलेला फटका येतो अनिलच्या बॅट मधून. एक मोठा तगडा षटकार. इथे सुद्धा कट मारण्याचा प्रयत्न पुल करायचा होता इथे आणि गोल करायचं बॉलला पण इथे पुल इथे सक्सेस झालेला नाहीये. लाजवाब बॉलिंग केली जाते. मिथुन गांगड त्याच्या विरुद्ध ज्या प्रकारे हल्ले सध्या चिडवली जातात मोठे फटके मारण्याचा प्रयत्न सध्या भीम पराक्रम करण्याचा इरादा आहे. कारण की षटकाराची भाषा बोलली जातो आणि षटकाराची भाषा सध्या बोलली जाते. षटकार आलाय मागच्या बॉलवरती 65 या आकड्यावरती 7 गडी गमावलीत आणि आता 14 बॉल 24 त्याच्या बॅटमधून धाबा. इथे सुद्धा शॉर्ट लेंथ वरती बॉल होता. इथे सुद्धा पुल करण्याचा प्रयत्न आहे. इथे सुद्धा ते चित्र पाहायला मिळतं. अनादर कट कॉपी अँड पेस्ट या प्रकारचा बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळाला कारण की मागचा बॉल याच लेंथ वरती होता हार्ड लेंथ वरती.
टेक अप द हार्ड लेंथ वरती आणि तितके चांगली सध्या बॉलिंग केली जाते. आणखी एक डॉट मध्ये समाप्ती. 90 षटक मार्गस्थ. शेवटची 2 बॉल शिल्लक या षटकातील टीमची धावसंख्या जॉम्पमध्ये स्कोर कार्ड होते 65. 65 या आकड्यात 7 गडी गमावलेत. ओव्हर द विकेट. पुढचा बॉल याडी ओन्सला कट्टर केलाय. सध्या बेगाने बॉल पर्यंत पोहोचतील. एक धाव इथे प्राप्त केली जाते. सेकंडचा कोला आहे आणि 2 धाव इथे प्राप्त केल्या जातील का? 2 धाव इथे प्राप्त केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं टार्गेट केली सध्या वाटचाल केल्या जाते. शेवटचा बॉल या षटकातील मिथुन गांगुडा. आतापर्यंत धावा खर्च केल्यात या ओव्हरमध्ये 9 धावा खर्च केल्यात. म्हणजेच काय तर डेथ ओव्हरमध्ये जो मात्र स्पेल पाहिजे, जी बॉलिंग पाहिजे, अपेक्षित बॉलिंग सुद्धा केली जाते या ओव्हरमध्ये. कारण की सोबत अनिल सुरुवातीचे बॅटमन आतापर्यंत आक्रमक फलंदाज आपण पाहिले, परंतु त्याला रोखणं खूप महत्वाचं आहे. पुलेलींचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्वप्नेने बॉल रॉंग टर्न घेत मागे चला पिढे सध्या तिथे विशाल भोये बॉलला कव्हर करते. तोपर्यंत एकच धाव प्राप्त केली जाते. या सिंगलच्या मदतीने होते षटकाची समाप्ती. 9 ओव्हर्स आणि 90च्या समाप्तीनंतर धावसंख्या जॉम्पमध्ये स्कोर कार्ड वरती 68. 68 लॉस ऑफ 7 विकेट. डीजे स्वप्नील. सात गडी आतापर्यंत गमावलेत. आता शेवटचे षटक शिल्लक आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये फायर पुन्हा एकदा केल्या जाईल का? रेप्युटेशन सध्या घ्यावं लागेल आणि त्या प्रकारचा खेळ सध्या दर्जेदार करणं गरजेचं राहील. कारण की पहिलं षटक ज्या प्रकारे आपण पाहिलं, पहिल्या ओव्हरपासून धावा आलेल्या नाहीत, परंतु त्यानंतर मिडल ऑर्डरमध्ये सध्या बॅटिंग तितकी चांगली, कमाल आणि फक्त धमालाचं आहे. समोर अनिल सनबाद पुन्हा एकदा तयार. वॉलवे बॅटने फटका चांगला डीपमध्ये पिटत येणार ते बॉल पर्यंत पोहोचतील. 2 वागण्याचा प्रयत्न होऊ शकतो. 2 विकेट प्राप्त केल्या जातील का? आणि सेकंडचा कोल आहे. बॉल जोपर्यंत कव्हर करतील तोपर्यंत काय कमेलचा पुन्हा द्यायचे. अगदी चित्ताच्या चपळाईने 2 विकेट प्राप्त केल्या जातील. सध्या झडप टाकली जाते. फिल्डिंग तितकी चांगली इथे पाहायला मिळते. तोपर्यंत 2 धावा प्राप्त केल्या जातील. धावसंख्या जॉम्पमध्ये स्कोर कार्डवरती 70 या आकड्यात 7 गडी गमावलेत. याच्यानंतर होणारा सामना दोन्ही टीमला विनंती आहे की आपण लगेचच तोसाठी रेडी राहा. ओ खाली राहिला बॉल पडलेला आणि त्यानंतर बॉल जो आहे तो पूर्णपणे बाउन्स झालेला नाहीये. सबमध्ये डिलिव्हरी पुन्हा एकदा पाहायला मिळते. खाली बॉल राहतच नाही. येतो डॉटबॉलची समाप्ती. धावसंख्या 70 ऑन दी बॉल. 70 या आकड्यात 7 गडी बाद. शेवटचे षटक आपण पाहतो उद्वार लीग मध्ये. आडव्या बॅटने ओसला फटका चांगला आहे का? फिल्डर सध्या डीप मध्ये पण चान्स नाहीये. इट्स अ मॅक्झिमम ऑन क्रिक फंटाबलस 6 76 धावसंख्या फटकते सध्या आपण पाहतो. शेवटच्या युद्धीने या षटकातील बॉल आहे 3 बॉल काउंटर अटॅक सध्या करण्याचा प्रयत्न केला जातो माहला वॉरियर्स. ओ समोर बॉल इथे सुद्धा आक्रमण करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फील्डर तैनात. विवेक चौधरी नाही करणार चुकी. पकडला झेल. अगदी पार्सल इथे स्वीकारलं जाताना टेकून रिसीव्ह करत असणार फलंदाज यावेळी अनिल सनबादचा खेळ समाप्त. आणखी एक धक्का. प्रकारे आक्रमक फलंदाजी आपण पाहिली. मागचं वर्ष सुद्धा आपण विसरलेला. आता नव्या वर्षाला पुन्हा एकदा सुरुवात करायची आणि नव्या वर्षाची सुरुवात एकदम धडाके सध्या केली जाते अनिल सनबादच्या मार्फत या स्पर्धेच्या माध्यमातून. म्हणजेच काय तर चांगली बॅटिंग सुद्धा पाहायला मिळते. नवीन बॅट्समॅन सुद्धा बॅटिंग करण्यासाठी मैदानात दाखल होईल. आता आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल पर्यंत थोडासा फिरवला जातो बॉल मागे येतो डॉट बॉल येईल. धावसंख्या जॉम्पमध्ये स्कोर काढते 76 मागच्या वर्षी आपण वुमन क्रिकेट
50-50चा वर्ल्ड कप सुद्धा जिंकलो आणि मला वाटते या वर्षी T20चा सुद्धा महासंग्राम आपल्या समोर येतो. फेब्रुवारी महिन्यापासून मेन्स T20 वर्ल्ड कप सुद्धा आपल्या भारत देशामध्ये होणार आहे. तर इथे पहिलं सत्राचं पालखी 10 ओव्हरचा खेळ इथे समाप्त. 10 ओव्हरच्या समाप्तीनंतर नवसिंग जंपते स्कोर काढते 77-77. या मॅचचं लक्ष या मॅचला जिंकण्यासाठी सेकंड इनिंग मध्ये लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 78-78 धावेचा पाठलाग या सेकंड इनिंग मध्ये करायचा आहे. टीम AK ब्लास्टर या टीमच्या अगदी समोर आहे. 78 धावेचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे सध्या पाहावं लागेल. तत्पूर्वी आपण घेऊया डीजे ब्रेक आणि यानंतर सम्राट त्यासाठी आम्ही विनंती करतो की सागर सेट 11 त्यांच्या विरुद्ध टीम आहे रेस्टा कोंबडीट. या टीमला विनंती आहे की आपण लगेच टॉस साठी रेडी राहा. लगेच टॉस केला जाईल आणि पुढच्या मॅचचं पुन्हा एकदा धावतं वर्णन आपण घेऊन येऊया. चिरागजी मेहरसन यांचा आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकू. तत्पूर्वी आपण डीजे स्वप्नीलला आमंत्रित करतो. थँक्यू. जाऊया त्यांच्याकडे. त्यात पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. खरं तर नवीन वर्ष जर मराठी वर्ष पाहिलं तर ते गुढीपाडव्यापासून सुरू होते, परंतु सध्या हे इंग्रजी नवीन वर्ष आणि या इंग्रजी नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. कालचा दिवस गाजवला. खरं तर तो पंकज दिवेने गाजवला. तो गाजवला वीरेंद्र बाबरेने. पहिलं शतक ते सुद्धा या उदव्याच्या मैदानावर. ती व्हिडिओ ही प्रेक्षकांनी त्या व्हिडिओला डोक्यावर घेतला नो डाऊट. पंकज दिवेचंही कौतुक कर. पंकज दिवे ज्या पद्धतीने बरसला होता त्याचीही बॅटिंग आपण काल पाहिली आहे. त्याचीही व्हिडिओ दोन्ही व्हिडिओज म्हणजे एक 50 आणि एक 100 या दोन्ही व्हिडिओ सध्या अपलोड आहेत. इकडे मात्र पहिला चेंडूवर विकेट होता. सोडला झेल. ही परंपरा काही संपत नाही यावर्षी. याला झालाय काय हा प्रश्न विचारावा लागणार आहे. कॅच नंबर फक्त उजवा प्रीमियर लीग मधला 61वा. काली सुटले पण ते पकडू नका. फक्त उजवा प्रीमियर लीग. दिनेचा हा चेंडू यावेळी मात्र फलंदाज यावेळी सोडणार नाही. चेंडू मात्र जातो डिफाईन एक बाउंड्रीच्या खूप जवळ. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगला कमिटमेंट हे पाहायला मिळायचं. तुम्ही पहा पुन्हा एकदा रिप्ले मध्ये काय कमिटमेंट दाखवलंय. शेवटपर्यंत जर्सी नंबर 10 धावतोय आणि शेवटच्या मोमेंटला काय तिथे फील्ड केलंय. गुड फिल्डिंग. जिकडे कॅच सुटते तिकडे अशा पद्धतीची फिल्डिंग कौतुक करावं लागणार आहे. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या पलकावर 2. अक्षयजी दवणेकर सर तुम्हाला एखादा कोच अपॉइंट करावा लागणार आहे अख्खी संपूर्ण प्रीमियर लीग साठी. हा मग एका टीम साठी नका करू, पूर्ण प्रीमियर लीग साठी त्यांचे सेशन घ्या. याही चेंडूला येऊन दिला. शेवटपर्यंत चेंडूवर लक्ष ठेवलंय. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या फलकावर लागतो ते मात्र 2. कासाचा पोरगा आहे सांगतो मला कतारला नाही आणतो तर माझी पोरं कधी हिरोगिरी करायला लागते. इकडे मात्र तुमचा तो मनोज मनोज कासाचा लाईव्ह करतो एकदम मनोज राऊत. हा हो आमचे लीगचे फक्त 10% लोक बाहेर खेळतात.
90% लोक फक्त एकच वर्षातून एकच team खेळतात. हा ते क्लेरिफिकेशन हवं होतं, जस्टिफिकेशन हवं होतं. जे जस्टिफिकेशन साहेबांनी दिलंय की आमच्या या लीग मधले ना 90% लोक फक्त एकच वर्ष एकच टुर्नामेंट खेळतात आणि 10% लोकच बाहेर खेळतात, त्यामुळे या सर्व काही जे कॅचेस सुटतात. पण तरी सुद्धा साहेब तुम्ही तुमच्याकडून अपेक्षा आहेत, कारण तुम्ही जेव्हा लीगमध्ये खेळता आहे हे तुमचं 8वं वर्ष आहे. असं नाही की तुम्ही फक्त एकच पहिलंच वर्ष आहे, गेली 7-8 वर्ष तुम्ही कंटिन्यू खेळतायत. चांगला चेंडू आणि जे झेल सुटलेत ना विनोद, ते हार्ड सुद्धा नव्हते. हार्ड असते तर आपणही मान्य करू, पण लॉलीपॉप कॅच. धावसंख्या आतापर्यंत स्थिरावलेली 3. पहिलं षटक संपतंय. रिक्वायर्ड रन रेट 8.33. कालचा दिवस गाजलाय, कालचा दिवस गाजवलाय. या उधवा प्रीमियर लीगचं नाव या संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर पूर्ण देशात गेलाय कालच्या दिवसात. कारण ज्या पद्धतीने वीरू बाबरे काल इकडे बरसला आणि योगायोग बघा ना, तो बरसला कोणासमोर तर उधवा गावासमोरच बरसला. आही वेगळा तो विक्रम आहे. त्यामुळे उधवा हे नाव सध्या चर्चेत राहील. निलेश मांगात पुढच्या मॅचसाठी तयार असतील. काल अपेक्षा होत्या भरपूर, परंतु तसं त्यांना करता आला नाही. आज बघूया निलेश मांगात किती चांगला खेळ करणार. पहिल्या षटकात 3 धावा, 78 धावांचा आव्हानाचा पाठलाग. संघाकडून दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होईल. आधी मौजेजी पिल्ले साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि मौजे सर तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. मला वाटतं आज ते त्यांची मॅच नाही आहे, पण ते आज असतील इकडे. मोठा फटका खेळायला चेंडू हवेत आणि यशरक्षक चुकी करणार नाही. विकेट, विकेट नंबर फर्स्ट डाऊन. विकेट येतोय, डीजे पाचतोय माझं. दुसऱ्या सामन्याची आपण वाट बघूया, कारण मला वाटतं अक्षय सरांचा मी पहिलीच मॅच बघेल, कारण अजूनपर्यंत मी जेव्हापासून आहे तोपर्यंत पहिली मॅच त्यांची समोर येणार आहे. रोहित येतो नवीन बॅटर. 75 धावांची गरज आहे. काल साहेबांनी न्यू इयर सेलिब्रेशन दमनमध्ये केलंय आणि त्यांच्यावर कल्पनेची महाल सर सुद्धा होते, तेव्हा ते एन्जॉय करून आलेत. आज मॅच मध्ये काय करणार याकडे लक्ष आहे. 3-1. कौशिक मेहर पहा, आधी तो बरसला नाही. चांगला चेंडू, जसं नाव त्याचं घेतलं त्याच्याकडे चेंडू आला बघा. चेंडू फील्ड केलाय, थ्रो केलाय. गेल्या वर्षीचं सेलिब्रेशन अजूनही आठवतंय, त्याच्यानंतरच्या खालची कमेंट ही आठवतंय, भरपूर काही आठवतं. धावसंख्या फलकार 4-1. एके ब्लास्टर्स पुढचा चेंडू, चांगली गोलंदाजी. AB वर्सेस MW. महाला वॉरियर्स चे सध्या जे ओनर आहेत ना कल्पेची महाला सर, सध्या शांत बसलेत, कारण त्यांना जे अपेक्षित होतं धावा त्या कमी झाल्यात. ओ याही मोठा फटका आहे, चेंडू हवेत आहे आणि जसं त्यांचं नाव घेतलं, जसं कौशिकचं नाव घेतलं, चेंडू कौशिककडे आलाय आणि तो चुकी करणार नाही. विकेट येतोय, डीजे वाजत. दुसऱ्या बाजूला गेल्या वर्षी ज्या खेळाडूंनी अक्षरशः मैदान गाजवलं होतं, कुणाल माची, ते यावर्षी मात्र शांत आहेत.
गेल्या वर्षी त्यांचे सेलिब्रेशन्स आपण खूप एन्जॉय केले. आणि इकडे बघा गन्नू भाई, क्या चल रहा है उधवा में गन्नू भाई चल रहा है. हा रिक्षावाला कोणाला ऐकतच नाही आणि जेव्हा तो मैदानात येतो त्याची रील व्हायरल झालाय. चांगले व्ह्यूज सध्या आहेत आणि ट्रेंडिंग सॉन्ग. त्यांचे परम मित्र राज माटिया यांनी ती रील बनवलंय. धावसंख्या आता पण 4-2. लास्ट बॉल, एक बॉल आहे. पहिला डॉट विकेट, सिंगल डॉट विकेट. एक बॉल बाकी आहे सर. 4-2. 2025 भरपूर काही घेऊन गेलाय. 2026 मध्ये अजून अपेक्षा आहेत. त्या अपेक्षेचं ओझं आपल्याला पाहायला मिळेल. यावर्षी आपल्याला जिल्हा परिषदला नवीन नेतृत्व पाहायला मिळू शकते. त्याच्याकडेही आपल्याकडे लक्ष आहे सध्या. सर्व गुलदस्त्यात आहे पण अनेक चेहरे आमच्या डोळ्यासमोर आहेत. त्याच्याकडे लक्ष असेल. सुनील भोये न्यू मॅन इन. धावसंख्या फलकावर आहे 4, विकेट गेले 2. आदिनाथ, चांगला चेंडू सर बॅटने आहे मात्र फलंदाज सुनीलने खेळलाय. तिकडे मात्र कौशिक येतोय. खराब फिल्डिंग. 4 रन. चौकार. 4 ठीक आहे. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या फलकावर लागते मात्र 8. 2 षटक संपलेत. 8 धाव फलकावर आहेत. आपण पाहतात उधवा प्रीमियर लीग. मित्रांनो गेली 8 वर्ष सातत्य राखणं एवढं इझी नव्हतं परंतु संपूर्ण यूपीएल टीम, या यूपीएल टीमचे अध्यक्ष अक्षयजी दवणेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य उपाध्यक्ष कुणाल चंद्राना, कार्याध्यक्ष योगेश नाठे, श्री राकेश माची, अजय गिरी, सचिव श्री कल्पेश महाला, श्री विनोद कुरकुटे, खजिनदार श्री अनिल कानल, श्री संजय बारा, सल्लागार उमेश ठायकर, सोमनाथ डोंगरकर, किरण राणे, दिलीप शिंदासर, सदस्य निलेश मांगाट, लक्ष्मण गावित, युवराज डवणेकर, अनिल शनवार, कनक खंबीरे, राजू कुरकुटे, कौशिक मेहर, इरफान शेख, संदेश भावर, प्रिन्स कनोजिया, शिवाजी बरफ, कुणाल माची आणि जय माची. आपण नेहमी म्हणतो स्पर्धा ही एकट्या दुकट्याने होत असते. जसं आपण नेहमी म्हणतो की एकट्याने नाही तर एकट्याने, असं आमचे विनोद सर नेहमी म्हणतात. तर इकडून मात्र ही स्पर्धा गेली 8 वर्ष, सलग हे 8वं वर्ष आणि खूप चांगल्या पद्धतीचं काम करते. यावर्षी या टुर्नामेंटचा जो पीक आहे ना तो वरती गेला. म्हणजे ही टुर्नामेंट अप होती नो डाऊट परंतु ग्रामपंचायत चॅम्पियन्स ट्रॉफी जशी ॲड झाली तशी ही टुर्नामेंट आता वेगळ्या लेवलला जाणार. लोकांच्या अपेक्षा वाढणार. हा चेंडू अंगावर आदळतोय. अनिल सनवार आलाय गोलंदाजी मार्कवर. धावसंख्या फलकावर लागलाय ती 9. आपण पाहतात उधवा प्रीमियर लीगचा हा महाथरार. माझ्या प्रेक्षक आजही या स्पर्धेला ज्या पद्धतीचं प्रेम देत आहेत त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. वीरू बाबरेचं शतक आणि पंकज ची जी आपण बॅटिंग बघितलंय ना त्याच्यामध्ये 1.75 म्हणजे सर्वात जास्त धावा जर आजच्या घडीला कोणाच्या असतील ना तर मी म्हणेल त्या आहेत पंकज दिवेच्या 150 धावा आणि त्याच्या पाठोपाठ वीरू 141 धावा. हे आतापर्यंत ग्रामपंचायत चॅम्पियन्स ट्रॉफीचे हे आकडे आहेत. आपण उधवा प्रीमियर लीगचे आकडे सुद्धा नंतर सांगणार आहोत नो डाऊट. रोहितवर जबाबदारी असणार आहे. 10/2 68 धावांची गरज आहे. कुणाल चंद्राना सरांचा संघ तरी सध्या सेफ आहे, नंबर 1 वर आहे आणि इथे त्याच्या बरोबर महाला वॉरियर जाऊन पोचेल का. आणि मी म्हणेल रेड स्टार कॉम्रेड्स साठी आज करो मरो वाली सिच्युएशन सध्या तरी आहे कारण मॅचेस जिंकणं हे त्यांच्यासाठी अनिवार्य आहे. अपील होते. विकेट येतोय. विकेट नंबर 3 डाऊन. ठीक छे. कमिटीचे मेंबर्स
इरफान शेख आणि मंजूर शेख यांनाही विनंती करतो आपणही व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं. ते रोजच असतात, त्यांना आम्ही रोज, कारण प्रत्येक कमिटी मेंबर्स आपला वेळ इकडे देतोय. कारण आपण जर इकडे पाहिलं ना, प्रत्येक जण त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ देतो या स्पर्धेला, आणि त्यामुळे त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. ज्या गोलंदाजाने मात्र कालच्या दिवसात चांगली गोलंदाजी केली होती, परंतु आज फलंदाजी दाखवावी लागणार आहे. मिथून गांगोडा आता येतोय इन ॲक्शन. तर सध्याची स्थिती 10-3. स्थिती चांगली नाही आहे टीमची. इथून मला वाटतं जर एके ब्लास्टरला ब्लास्ट करावा लागणार आहे चौकार षटकाराचा. इकडे मात्र ऑप्शन बाहेरच्या चेंडू नाही येऊन दिला. शेवटच्या मुवमेंटला चेंडूला फक्त दिशा दिली पॉईंटचा खेळाडू. इकडे मात्र यस षटक संपते 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकार 11-3 गड्यांच्या मोबदल्यात. जाऊया डीजे मास्टरकडे पुण्या मैदानाच्या आत. माझं तर नेक्स्ट मॅचचा टॉस मला वाटतं तिकडे झालाय का सर? सर टॉस झालाय का? नाही झालाय. चला टॉस साठी या. मी विनंती करतोय टीम एका बाजूला आपण पाहतोय रेड स्टार कॉम्रेड्स आणि सागर शेट 11. चला टॉस साठी या. मंजूर भाई आणि इरफान भाई यांचे पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत. पंचाच फाईटचा इशारा. षटक क्रमांक 3 आदिनाथ सांबर पुन्हा एकदा येतोय, ज्यांनी 5 धावा देत 2 गडी बाद केला आतापर्यंत. षटक क्रमांक 4. याही मात्र ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू ऑन साईडला टर्न केलाय. 1 धाव मात्र मिळेल. मी खरंच या UPLचं कौतुक करेल, कारण ही एकमात्र अशी स्पर्धा असेल, म्हणजे स्पर्धा होत असतील परंतु पालघर जिल्ह्यामध्ये ही एकमात्र स्पर्धा असेल जिकडे तुम्हाला सर्व संघांबरोबर खेळायला मिळते. नाहीतर ग्रुप असतात, आपण पाहतो 4चा ग्रुप असतो, त्या 4च्या ग्रुपमधून टीम क्वालिफाय केल्या जातात. परंतु या लीग फॉर्मॅटमध्ये तुम्ही ज्या पद्धतीने पाहता की प्रत्येक संघाला ही जवळजवळ 11 दिवस चालणारी स्पर्धा आहे. खूप कमी वेळा तुम्हाला एवढा वेळ मिळतो. परंतु इकडे हा मी म्हणेल क्रिकेटचा महासंग्राम नाही तर याला उधवा प्रीमियर लीग नाव देण्यापेक्षा उधवा क्रीडा महोत्सव नाव दिलं तरी चालेल. कारण ज्यामध्ये आपण पाहतो मॅरेथॉन आहे, कबड्डी आहे, व्हॉलीबॉल आहे, कॅरम आहे, चेस आहे, त्याच्यानंतर आपण पाहतोय निबंध स्पर्धा आहे, त्यानंतर आपण पाहतोय की सांस्कृतिक कार्यक्रम, सर्वच काही कव्हर केलं होतं. आणि हे एवढं इझी नाही आहे. खरं तर कौतुक करावं तेवढं कमी. आपल्याला फक्त हे 11 दिवस दिसतात, पण त्या 11 दिवसाच्या आधीची जी मेहनत आहे ना ती खूप मोठी आहे, आणि ही मेहनत ती घेतात, त्यांचं कौतुक. यावेळी चेंडूला फक्त दिशा दिली. यावेळी चेंडू आहे, कौशिक मेहर पोहोचणार नाही, तोपर्यंत चेंडू सीमा पार. चौकार 4. आता कालपासून डीजेला प्रेम रोग झालाय. कालपासून अशीच गाणी वाजतात. इकडे मात्र हा चेंडू दिलाय, खेचला आणि तिकडे खराब फिल्डिंग. मनोज भाऊंचं या आगमन. मनोज भाऊ 2025 गेल्या 2026 मध्ये तुमचं स्वागत. कालचा दिवस कोणी विसरला नाहीये. प्रत्येक जण कालच्या दिवसाची आठवण करतोय. परंतु जरी कालचा दिवस त्यांच्या हक्कात नसला किंवा काल त्यांच्या हातात नसला तरी कालच्या दिवसाचा जो विक्रम झाला ना त्याने प्रत्येक जण सुखावलाय. असं नाही की भले त्या दिवसात त्यांना हार पत्करावी लागली, पण जो काही विक्रम झाला त्या विक्रमात ते सहभागी होते. ज्या पद्धतीने तुम्ही जर जेव्हा म्हणतात लेग बाईचा इशारा, 1 बॉल बाकी आहे सर, ओव्हर झाली सर, सॉरी ओव्हर झालेली आहे.
षटक समजा 4 षटकांनंतर 23 धावा. जेव्हा विरूचं शतक झालं ना, संपूर्ण टीमने जाऊन त्याला तिकडे कॉंग्रॅच्युलेशन केलंय, त्याचं अभिवादन केलं होतं. डीजेचे ओनर संजयजी गवळी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. पुढचा आपण टॉस करतोय. एका बाजूला रेड स्टार कॉम्रेड्स आणि दुसऱ्या बाजूला सागर शेट 11. चला दोन्ही संघ 23 धावा फलकावर आहेत. आता रिक्वायर्ड रन रेट 9.17 आहे, जास्त नाही आहे अजूनही. 36 चेंडूत 55 ची गरज आहे. कोणाला तरी थांबावं लागणार आहे. काहीतरी खायला मागवा, नाश्ता काहीतरी मागवा. तुम्ही आईच नाही, आम्ही इकडेच येतो डायरेक्ट. आणि सर 2 बॉटल पाणी. 36-55 जय मैदानाच्या 23ला 3. षटक क्रमांक आतापर्यंत सागर शेट 11 संघाचा कॅप्टन. चला या हे पेट्रोल आहे ना. यावेळी पहिला चेंडू मोठा फटका चेंडू हवा दशापेक्षा दूर येतोय आणि आता मला हाच विचार पडला की मी काउंट करू की नको करू आता, कारण ते मराठीमध्ये एक म्हण आहे, रोज रोज मरे त्याला कोण रडे. तसं आता झालंय, कॅचेस सुटतच आहे आता, कारण झेल व्हायला होता. रनिंग कॅच होता नो डाऊट, परंतु 1 कॅच सुटली, 2 कॅच सुटली, 3 कॅच सुटलं. इकडे कॅचचा अंबार झालाय, पर्वत मोठा. 25वर 3 मिथून. इकडे मात्र रिव्हर्स खेळायचा होता, चेंडू बॅट वर येत नाही, डॉट बॉल. सागर शेट 11 चला टॉस साठी या. सागर शेट 11 वर्सेस दुसऱ्या बाजूला रेड कॉम्रेड्स, रेड स्टार कॉम्रेड्स. आपण पाहतोय अक्षय सर इन ऍक्शन पाहायला मिळतील आपल्याला पुढच्या मॅच मध्ये. गोलंदाज महेश. संजयजी गवळी साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. इकडे मात्र हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, खराब फिल्डिंग, कॅचेस सुटतात, फील्डिंग खराब चालू है. ये भाई हुआ क्या है इस टूर्नामेंट में, ये क्या चल रहा है. शॉर्ट फलंदाज खेळाडू खरं तर चाणाक्ष पाहिजे, परंतु नाही, खराब फील्डिंग. 4 चौकार. 29 ऑन बोर्ड. एक धाव खूप महत्वाची आहे, खास करून लीग मॅचेसला. तुम्ही जेव्हा लीग मॅचेस खेळता, तुमच्या एका धावेने तुमच्या पॉईंट टेबल मध्ये खूप काही बदलाव होतात, त्यामुळे धावा या महत्वाच्या आहेत. मी अजूनही सांगतो, रविवारच्या दिवसात इकडे हाऊसफुलचा बॅनर लागेल, कारण शेवटच्या दिवसात आपण पाहतोय 2 सेमीफायनल ग्रामपंचायत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आहेत. तिकडे पुन्हा आपल्या स्टार्सना बघण्यासाठी लोक येणार नो डाऊट. इकडे हा लोअर फुलटा चेंडू होता, पिक करता आला नाही, डॉट बॉल. सागर शेट 11 आणि रेड स्टार कॉम्रेड्स मध्ये टॉस झाला आणि टॉस जिंकला रेड स्टार कॉम्रेड्सनी. आपला निर्णय त्यांनी तयार ठेवायचा आहे. कनक दादा इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील. पहा, कनक दादा सध्या वॉर्मअप करतायत, त्यांचंही स्वागत असेल. धावसंख्या फलकावर आहे 29ला 3. लास्ट 2 बॉल्स 5व्या षटकातील. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, खराब. इकडे मात्र मी म्हणे शॉर्ट सिलेक्शन, पंचांचा वाईटचा इशारा आहे आणि फलंदाज मात्र बॅक टू द पहिलवान. विकेट नंबर 5 चौथा येतोय. चला मला वाटतं ड्रिंक्स ब्रेक करून घ्या. आता ड्रिंक्स ब्रेक करून घ्या, कारण विकेट गेलाय आणि आम्ही घेतो छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा उधवा प्रीमियर लीगचा. आणि पहा, कुणाल चंद्राना सर सध्या आपल्या इलेक्ट्रिक सायकलवर बसून येत आहेत. आता ही मॅन ऑफ द सिरीज साठी आहे का? येस, थँक्यू. जर मॅच खेळे, मॅच चालू होईल थोड्यात. एक ड्रिंक्स ब्रेकचा छोटासा ब्रेक आणि पुढे मैदानाच्या आत. ठीक.
स्टार्ट होत आहे. 30 वर 4 बॉल झाले, 2 बॉल बाकी आहेत. विशाल भोळे न्यू मॅन इन. विशाल भोळे पाहिजे कशा पद्धतीचा इकडे मात्र खेळ करणार, कारण समीकरण काही महागडं नाही आहे. 32 चेंडू 48 धावा, विकेट्स का टाकले जातात हाही प्रश्न आहे. खरं तर रिक्वायर्ड रन रेट हा 9चा आहे आणि मला नाही वाटत हा मोठा आहे या मैदानावर. चालू करा मॅच, चालू करा, वेळ घेऊ नका. 11:38 पहिलीची मॅच चालू आहे. कौशिक मेहर नाही तर तुमच्या मानधनामधून पैसे कपात करण्यात येतील. घाई करा. खूप वेळ घेतला जातो. ऑलरेडी तुम्ही ड्रिंक्स ब्रेक घेतला होता. स्ट्रॅटर्जी काय आहे? डावखुरा फलंदाज विशाल, तो विशाल फटके खेळणार का हाही प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर शोधूया षटक क्रमांक 5 मध्ये. चेंडू सोडला, इकडे मात्र पाय, इकडे धावचीची संधी आणि ती ही हुकली. 1+1 वाईटच्या 2 धावा इकडे मात्र मिळतात. धावसंख्या धावून पोहोचतो मात्र 32. आता समीकरण म्हणते 32 चेंडू 46 धावा, 78 धावांचं आव्हान होतं. एके ब्लास्टर्सला हे आव्हान मोठं नाही, माझ्या तरी मध्ये नाही अजून तरी. विकेट 7 आहेत, 6. महेश वर फुलटा चेंडू आपल्याच फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न, चांगला प्रयत्न. चेंडू ब्रेक झाला पायाला. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये बघा, खूप चांगला प्रयत्न आहे. बॉल टाकल्यानंतर फॉलो थ्रू मध्ये चांगला प्रयत्न होता. कुठे कुठे आपण पाहतो की बघ फिल्डिंगचा जो स्तर आहे तो वरती आहे, पण कुठे कुठे तो खूपच ढासा होतो, खास करून जेव्हा चेंडू हवेत असतो. ला 4. लास्ट बॉल होतो 5th ओव्हर. घाई करा, वेळ वाचवा. यावेळी हा चेंडू अपेक्षा जास्त बाहेर. 8 वाईड. स्कोर मूव्ज ऑन 34. आता समीकरण काय म्हणतंय बघायचं आहे. समीकरण म्हणतंय अजून हा सामना जिंकण्यासाठी 31 चेंडू 44 धावांची गरज आहे. 13चा डिफरन्स, आणि टेनिस क्रिकेटमध्ये 13चा डिफरन्स काही मोठा नाहीये. चांगला चेंडू, डॉट बॉल. षटक संपते 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकार 34. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, जास्त वेळ घेऊ नका. त्या ड्रिंक्स ब्रेक्स ऑलरेडी होऊन गेलेला आहे. टीम मिटिंग्स घेऊ नका, लगेच सामना चालू करायचा आहे. रेड कॉम्रेड्स, आपण आपला निर्णय तयार ठेवा. या मॅच नंतर होणारा पुढचा मॅच. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. सागर शेट 11 आपल्याला फलंदाजीसाठी निमंत्रित केलंय. आपण तयार व्हायचं आहे. कुणाल जय मैदानाच्या षटक क्रमांक 6 ची सुरुवात. पहिला चेंडू खूप उंचावर आहे आणि यावेळी मात्र ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये ऑस्ट्रेलियन जर्सी मात्र इकडे कॅच पकडत आहे. विकेट. चला तर जाऊया मैदानाच्या धावसंख्या 34 वर 5. विकेट्सवर विकेट जात आहेत. 5 विकेट हातात आहेत. चला फिल्डिंग लावून घ्या टीम महालावरेस. आपण आपल्या आपल्या जागेवर चला. इम्पॅक्ट प्लेयर, आणि इम्पॅक्ट प्लेयर आहे गणेश थोरात. मैदानात गेला गणेश थोरात. तो फटके खेळ का जोरात हा सध्या प्रश्न आहे, आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधूया. कारण जेव्हा तुम्ही इम्पॅक्ट प्लेयर जाता तो इम्पॅक्ट टाकावा लागतो, आणि हा इम्पॅक्ट या मॅच मध्ये पाहायला मिळेल का. इम्पॅक्टफुल खेळी करावी लागणार आहे.
सर्वांना सांगावं लागणार आहे की बाबा मी इम्पॅक्ट प्लेअर आहे. आय एम द इम्पॅक्ट. आल्याला मोठा फटका खेळायचा होता आडव्या बॅटने. चेंडू नीटचा पहिल्यावर आला नाही. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. काहीतरी सांगा ना, काय पण सांगा. आणि पाणी बॉटल. हॅलो, वडापाव आण आणि एखाद 2 भजी टाकून आणणार त्याच्यात. आणि मी काय बोलतो ऐक ना, दोन सांग. आणि माट्याला विचार का, माट्याला विचारतो. आणि मी काय बोलतो ऐक ना, त्याच्यात 2 साधे पाणी बॉटल आणा. का मी माट्याला विचारतो. माट्या माट्या नाश्ता 35 वर 5 आणि गोलंदाज पुन्हा एकदा तयार. दिनेश. हो मोठा फटका खेळायचा होता परंतु नाही. डॉट. 26 चेंडू 43 धावा. इकडे मात्र चेंडू हवेत. शतक्ष दूरवर आणि खराब फिल्डिंग. 4. AK ब्लास्टर्स वर्सेस कल्पेश महासरांचा संघ महाला वॉरियर्स. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 39. गेल्या वर्षीचा इतिहास महाला वॉरियर्स पुन्हा दाखवणार का? गेल्या वर्षी आधीच्या पहिल्या मॅचेस महाला वॉरियर्स जिंकल्या होत्या आणि त्यानंतर त्यांना गळती लागली होती. या वर्षी तो इतिहास न व्हावा यासाठी ते प्रयत्न करतायत. धावसंख्या फलकावर 39 ला 5. 25-39 ची गरज आहे सध्या. फुलटॉस पुन्हा एकदा इंटू द गॅप. चेंडू सीमा रेषा पार. जाईल 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 जाईल. चौकार. 4. क्रिकेटची मजा आहे. आपण पाहतो की जो संघ कंटिन्यू मॅचेस जिंकतो, अनबिटेबल आहे, तो संघ जेव्हा 5व्या मॅच मध्ये उतरतो त्याच्याकडे तो कॉन्फिडन्स असतो नो डाऊट. पण तो समोरचा संघही तेवढ्याच ताकदीने उतरतो. आणि आता 43 ला 5. अजूनही मॅच ऑन आहे. अजूनही 24 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. 24-35. या मॅच मध्ये भरपूर काही बाकी आहे. ही मॅच अजूनही बाकी आहे. मी असं म्हणत नाही की AK ब्लास्टर 1 साइडेड ही मॅच घेऊन जाईल किंवा महाला वॉरियर्स ही 1 साइडेड मॅच घेऊन जाईल. मॅच टर्न पॉइंट साठी तयार राहिले. 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे. नाश्ता नाही करता येतो. 43 ला 5. 7वं षटक. गोलंदाजी मार्कर गोलंदाज सिद्धू लहांगे. मॅच कडे अजूनही भरपूर काही बाकी आहे. गणेश थोरात जो इम्पॅक्ट प्लेअर आहे तो इम्पॅक्ट टाकणार का या मॅच मध्ये? मोठा फटका खेळायचा होता. चेंडू पॅट वर येत नाही. डॉट बॉल. कालचा दिवस जवळजवळ 14,000 लोकांनी कालची स्पर्धा पाहिली आणि ऑल ओव्हर आतापर्यंत टुर्नामेंटचा विचार केला ना तर सध्या चांगला प्रयत्न. पुढा चेंडू होता. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न आहे आणि बघता बघता 2 धावा पूर्ण होतील. आपण पाहतो आतापर्यंत संपूर्ण टुर्नामेंटचा आढावा घेतला तर ही टुर्नामेंट लाखाच्या आसपास ऑलरेडी व्ह्यूज कव्हर केलेले आहेत. त्यामुळे अजूनही पुढे स्पर्धा जाणार कारण अजूनही पुढचे 3-4 दिवस आहेत. त्यामुळे हा आकडा अजून वाढेल. धावसंख्या 45. 45. सिद्धू.
पुन्हा एकदा आडव्या बॅटने गणेश थोरात आता मात्र फटके खेळतोय जोरात. एकच धाव मिळेल. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या फलकावर 46 41. 21 चेंडू 32 धावा. कॅप्टन सध्या बाउंड्री लाईनच्या जवळ आहेत आणि तिथून पूर्ण मॅच चालवत आहेत. खरं तर आपल्याला कॅप्टन म्हटलं की MS धोनीच आठवतो, तो यष्टांच्या पाठीमागून सर्व काही सूत्र हलवतो. परंतु सध्या तौशिक मेहर हे संपूर्ण बाउंड्री लाईनच्या जवळ आहेत आणि तिथून ती कामं करतायत जसं सूर्यकुमार यादव सध्या करतोय. 46 5. नो बॉल. ओ नो नो वाली कहाणी आहे इकडे. मात्र गरीबी में आटा गेला आणि तिकडे मला वाटते पंच सांगतायत की जे फिल्डिंग रिस्ट्रिक्शन आहे ना, तिकडे जो फिल्डर कुठे उभा होता हे तेवढंच महत्वाचं आहे. आता कौशिकसाठी एकच वाक्य, गरीबी में आटा गेला. इथे मात्र गोलंदाजीची चुकी नव्हती, चुकी इकडे क्षेत्ररक्षकांची. आणि इकडे धावसंख्येचा विचार केला 48 48. फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू आहे. जसं मराठीत ज्याला म्हटलं मुक्त फटका, मुक्त संचार करा. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सिद्धू. डाऊन द ट्रॅक आला. डॉट बॉल. मॅच अजून ऑन आहे. टीव्हीला ऑन ठेवा. मॅच अजून संपली नाही. खूप रंगतदार होणार नो डाऊट. 2 चेंडू येणं बाकी या षटकातील. रंगतदार मॅच. सरळ पडल्यानंतर चेंडू खाली राहत. डॉट बॉल. स्कोर अजूनही थांबलेला 48 5. गणेश थोरात 7 चेंडू 4 धावा. विशाल भोये 5 चेंडू 9 धावा. समीकरण 19 चेंडू 30 धावा. मॅच खूप रंगतदार स्थितीत आहे नो डाऊट. 19-30 सध्याची स्थिती. हा शेवटचा बॉल खूप महत्वाचा. इम्पॅक्ट प्लेअर इम्पॅक्ट टाकतोय. चेंडू मात्र सीमा पार जाईल. डीप फायनल नाईक बाउंड्रीच्या बाहेर. खणखणीत UPL चौकार. येतोय. 8 चेंडू 8 डावे खेळतात गणेश. विशाल भोये 5 चेंडू 9. समीकरण म्हणते येणारे चेंडू आहेत 18 धावावे 26. सध्या टेन्शन वाढतंय दोन्ही ओनर्सवर. एकी ब्लास्टरच्या ओनरवर आणि दुसऱ्या बाजूला महालवरीच्या ओनरवर. 18-26. आमच्या खाली जे प्रेक्षक बसलेत ना ते सांगतात या ओव्हरमध्ये मेन आहे, जे काही होईल ते या ओव्हरमध्येच होईल आणि त्यामुळे ही ओव्हर खूप महत्वाची आहे. 18-26. बॅटिंग पॉवर प्ले. आता या बॅटिंग पॉवर प्ले मध्ये मी म्हणेल की विशाल भोयेचा स्टँड काय असणार आहे याला खूप महत्व दिलं जाईल. विशाल भोये काय स्टँड घेईल हे तेवढंच महत्वाचं आहे. कारण विशाल भोयेने तर मोठे फटके खेळले या ओव्हर मध्ये, तर मॅच मधली जी रंगत आहे ना ती तो कमी करेल. 18-26. डॉट बॉल. पहिला चेंडू डॉट. चांगली गोलंदाजी महेशचा विचार केला तर 1.1 ओव्हर 11 धावा 1 विकेट. हा एकचा जादू चालवलाय त्यांनी, परंतु किती चांगला अजून याच्याकडे लक्ष आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा महेश टू विशाल. ऑप्शन बाहेरचा चेंडू. या चेंडूला ऑन साइडला टर्न केला. इकडे मात्र क्षेत्ररक्षक दूर होऊन येतोय. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न. खराब थ्रो. एंड चुकलाय माझ्या तरी मात्र नॉन एंडला धावा थ्रो असायला हवा होता. इकडे मात्र धावसंख्या 2 वाढेल. धावसंख्या 54 5. रिक्वायर्ड रन रेट 9चा. अजूनही हा सामना जिंकण्यासाठी 16 चेंडू 24 धावा.
चांगला चेंडू होता, तेवढा चांगलं फटका नाही. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या वेळेचा प्रयत्न असेल आणि बघता बघता 2 धाव पूर्ण. अब तक 56 धावसंख्या फलकावर, अब तक 56. आणि आता समीकरण म्हणतंय फक्त 22 धावेची गरज आहे. आणि चेंडूंचा विचार केला ना तर चेंडू शिल्लक आहेत 15. 15 चेंडू, 22 धावा. रंगतदार स्थितीतला सामना कुठे कसा घेऊन जाणार याकडे लक्ष आहे. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज महेश. फुलटॉस चेंडू, फायदा उचललाय, चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावेसाठी चौकार. 4. बॅटिंग पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलला जातोय. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय महेश. या षटकात आतापर्यंत 8 धावा खर्च केले त्यांनी. हो, यावी चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा मध्ये येणारा बॅटची बाहेरील कडा आणि यशरक्षकाने चुकी केली नाही. डॉट बॉल. या षटकातील शेवटचा बॉल. 13 चेंडू 18 धावा. 13 चेंडू 18. लास्ट बॉल या 8व्या षटकातील. मॅच ऑन आहे, टीव्ही ऑन ठेवा, सर्व काही तुमच्या समोर आहे. याही मात्र चेंडूला सरळ धाडलाय सीमा पार. विशालचा विशाल फटका. षटकार. आता समीकरण आहे 12 मध्ये 12. 12 चेंडू 12 धावा. कोणाचे 12 वाजवणार. बारा चेंडू 12 धावा. सिद्धू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क पर. स्ट्राइक वर गणेश. चला थोडस पुशअप करा, थोडस घाई करा. मला वॉरियर्स या मॅच मध्ये कमबॅक करू शकते, नो डाऊट. हेच तर म्हणतोय, इथून कमबॅक होऊ शकते. 10 11 चेंडू 12. सिद्धू पॉवरफुल चेंडू होता. इकडे मात्र चांगला फील्ड करण्याचा प्रयत्न. 1 धाव मात्र मिळेल. समीकरण बदलतंय. समीकरण म्हणतंय आता 10 चेंडू 11. मॅच कुठल्या बाजूनी जाणार याकडे प्रत्येकाचं लक्ष आहे. सिद्धू इथे मात्र चेंडू खाली राहणारा. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक आहे, तो फील्ड करेल, थ्रो करेल. तोपर्यंत 1 धाव. 9 चेंडू 10 धावा. इथून तर मला वाटतं सध्या गणेश थोरात
वर लक्ष प्रत्येकाचं आहे. इकडे मात्र चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि पकडला कॅच, विकेट. इम्पॅक्ट प्लेअर मात्र परततोय. इम्पॅक्टची जागा पण करण्यासाठी नवीन फलंदाज सुनील. सिद्धू यावी मोठा फटका, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक आहे आणि कॅच. मॅच मध्ये पुन्हा एकदा टर्न. समीकरण बदलतंय. आता समीकरण आहे 7 चेंडू 10 धावा. चला घाई करा. 7 चेंडू 10 धावा. लास्ट बॉल ऑफ द 9th ओव्हर. वेळेकडे लक्ष द्यावं लागणार. मला वाटतं 12 वाजलेत. पहिलीच मॅच चालू आहे. अजून यानंतर 3 मॅचेस बाकी आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू हवेत आहे, परंतु विशाल सांगतोय मला स्ट्राईक रोटेट करायची नाहीये. आणि आता समीकरण 6 चेंडू 10 धावा. 6-10. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. जिकडे बॉल टू रन इक्वेशन होतं ते आता मात्र बदललंय. पाच चेंडू 9. चला घाई करा मित्रांनो, 12 वाजून गेलेत. पहिलीच मॅच ऑन आहे अजूनही. खराब चेंडू, फायदा उचललाय. चेंडू सीमा पार, षटकार. 6. खराब बॉलिंग. विवेक आला, त्यांनी मात्र आपली सतसत विवेक बुद्धी वापरली आणि चेंडूला घाललाय. डीप मिड विकेट, बाउंड्रीच्या बाहेर. षटकार.
आता 4 चेंडू 3 धावा. ज्या गोलंदाजावर आक्रमण केलं गेलं त्या गोलंदाजांनी पहिल्या षटकात फक्त 3 धावा दिल्या होत्या आणि 1 गडी बाद केला होता. परंतु शेवटच्या षटकात विवेक पहिला चेंडू डॉट आणि दुसऱ्या चेंडूवर षटकार. मॅच बदललाय 4-3. इथे मात्र दिशा दिले आणि खराब फिल्डिंग. 1 धाव पूर्ण केली दुसऱ्याचा प्रयत्न आणि मॅच स्कोर लेवल. इकडे मात्र आता फक्त 3 चेंडू 1 धावेची गरज. स्कोर कार्ड वर बघा 77-7. या मॅच मध्ये खूप सारे आपण टर्न पॉइंट पाहिले. मॅच कधी एका बाजूनी राहिलाच नाही आणि इकडे मात्र विजयी फटका आणि इथून मात्र एके ब्लास्टर विजयी होते. वेल प्लेड एके ब्लास्टर, वेल प्लेड. जसा मॅच चालू होईल पुढचा विनोद सर आपल्याला जोडले जाणार आहेत पुढच्या मॅच साठी, जिकडे पुन्हा एकदा अक्षय दवणेकर सर आपल्या नेहमी ऍक्शन पाहायला मिळतील आणि सांगशेट 11 या संघासमोर युवराज दवणेकर यांचे आगमन, त्यांचं करूया स्वागत आहे मैदानाच्या आत पुन्हा एकदा. आणि त्याच्या आधी ऐकूया सुमधुर संगीत वाजव.